सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी पूजा काळे आपले हार्दिक स्वागत करते। सर्वात आधी सुरुवात करूया आजच्या हेडलाईन्स पासून। कृषी विद्यापीठ कृषी प्रदर्शनाची जय्यत तयारी। बँकांच्या लाक्षणिक संपामुळे आर्थिक व्यवहार ठप्प। बार्शी टाकी जिनिंग फॅक्टरीत मजुराचा अपघाती मृत्यू। विभागीय महसूल क्रीडा स्पर्धा प्रारंभ। क्रिसमस पाहता सजले देखावे, काढण्यात आली शोभायात्रा। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये 5 दिवसीय कृषी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले असून 27 डिसेंबरला होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी कृषी प्रदर्शनीची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। कृषी क्रांतीचे प्रणेते कृषीरत्न स्वर्गीय भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांचे 120व्या जयंतीनिमित्त डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि प्रकल्प संचालक आत्मा कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनी आणि जिल्हा कृषी महोत्सव ॲग्रोटेक 2018 चे आयोजन 27 ते 31 डिसेंबर 2018 दरम्यान विद्यापीठ क्रीडांगणावर आयोजित करण्यात आले आहे। गुरुवार 27 डिसेंबर रोजी या ॲग्रोटेकचे शानदार उद्घाटन होत असून विद्यापीठ प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे। राज्यातील शेती शाश्वत आणि शेतकरी संपन्न होण्यासाठी शेतीशास्त्रातील अभिनव तंत्रज्ञान, कौशल्य, पूरक व्यवसायातील, गटशेतीतील, प्रक्रिया उद्योगातील संधी, बदलत्या जागतिक परिस्थितीत फायदेशीर शेतीचे तंत्र आणि एकंदरीत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी आशादायी, प्रेरणादायी, व्यवसायाभिमुख माहितीचा खजिनाच या निमित्ताने उपलब्ध होणार आहे। प्रदर्शनीत दररोज दुपारी 2 ते 4 वाजेदरम्यान शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद, प्रगतिशील शेतकऱ्यांचे मनोगत आणि मान्यवरांचे संबोधनासोबतच चर्चा होणार आहे। या प्रदर्शनीचा सहपरिवार लाभ घ्यावा, तसेच इष्ट, मित्र, नातेवाईक, शेजारी आदी सर्वांना कृषीच्या या महामेळाव्यात सहभागी होण्यासाठी प्रेरित करावं, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। या प्रदर्शनीत फळबाग, भाजीपाला, वनऔषधी, फुलशेती, कापूस, ज्वारी, गहू, कडधान्य, तेलबिया, पाणलोट विकास, पशुपालन व दुग्ध व्यवसाय, कृषी प्रक्रिया, कृषी अभियांत्रिकी, सेंद्रिय शेती, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन इत्यादी विषयावर आधारित विविध विभागांची दालने तसेच इतर शासकीय, निमशासकीय, सेवाभावी, स्वयंसेवी, खासगी संस्थांचे सुद्धा दालनं शेतकरी बंधू भगिनींचे मनोबल वाढविणार आहेत। युनियन फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीनं 1 दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आल्याने बँकांचे करोडो रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत। बँकांच्या विलीनीकरणाच्या विरोधात हा देशव्यापी संप पुकारण्यात आलाय। राष्ट्रीयकृत बँकांचे विलीनीकरण, वेतनवाढ आणि अन्य मुद्द्यांवरून राष्ट्रीयकृत बँक कर्मचारी आज बुधवारी 1 दिवसीय लाक्षणिक संपांवर आहेत। देशभरातील 10 लाखाहून अधिक बँक कर्मचारी या संपात सहभागी झाल्याने बँकांचं कामकाज ठप्प झालं। केंद्र सरकारने विजया बँक आणि देना बँक या बँकांचे बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे। आणखी काही बँकांचं विलीनीकरण लवकरच होणार असल्याची दाट शक्यता आहे। मात्र बँकांचं विलीनीकरण हा अत्यंत घातक निर्णय असून त्यामुळे बँकांचे व कर्मचाऱ्यांचेही नुकसान होणार आहे, असा दावा बँक कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे। या प्रस्तावित विलीनीकरणाला विरोध म्हणून 1 दिवसीय संप पुकारला आहे। देशभरातील बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांची शिखर संस्था असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने ही संपाची हाक दिली आहे। देशभरातील बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या 9 संघटनांचा या UFBU मध्ये समावेश आहे। युनायटेड फोरम ऑफ बँक कर्मचाऱ्यांचे नेते कॉम्रेड श्याम माईनकर, कॉम्रेड दिलीप पिटके, कॉम्रेड प्रकाश दाते, कॉम्रेड गजानन पवार, कॉम्रेड दिलीप देशमुख, दीपक नीळ, सुनील दुर्गे, सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनात बँकांसमोर निदर्शने करण्यात आली। त्यामध्ये शहरातील सुमारे 500 कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला।
बार्शी टाकळी येथील गोयंका जिनिंग फॅक्टरीमध्ये उशिरा रात्री एका मजुराचा मशीनमध्ये पाय फसून मृत्यू झाला। त्याच्या मृत्यूला येथील मॅनेजर व कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केलाय। बार्शी टाकळी येथील गोयंका जिनिंग फॅक्टरीमध्ये कार्यरत एका 20 वर्षीय मजुराचा काम करताना मशीनमध्ये पाय गेल्याने मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे। ही घटना उशिरा रात्री घडल्याचं सांगण्यात येत आहे। मृतकाचे नाव रोशन दादाराव खंडारे असे असून या मृत्यूला जिनिंग फॅक्टरीतील सुपरवायझरसह येथील कार्यरत अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप मृतकांच्या नातेवाईकांनी केलाय। प्राप्त माहितीनुसार बार्शी टाकळी येथील गोयंका जिनिंग फॅक्टरीमध्ये बुधवारी रात्री 12 वाजताच्या नंतर रोशन दादाराव खंडारे वय 20 हा एका मशीनवर काम करीत असताना त्याचा पाय मशीनमध्ये अडकला। त्यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला। त्याला तातडीने उपचाराकरिता अकोला येथे रवाना करण्यात आले नाही, त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला। यावेळी वेळेवर योग्य ती खबरदारी घेण्यात न आल्यामुळे रोशनचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून या प्रकरणी योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी मृतकाच्या नातेवाईकांनी केली आहे। या संदर्भात मृतकाच्या नातेवाईकांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन कारवाईचे निवेदन देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे। अकोला येथील वसंत देसाई स्टेडियमवर विभागीय महसूल क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली। त्यामध्ये 5ही जिल्ह्यातील महसूल अधिकारी व कर्मचारी खेळाडू आपल्या उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करीत आहेत। स्थानिक वसंत देसाई स्टेडियमवर मंगळवारी विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा थाटात उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर आज बुधवारी सकाळी 5 जिल्ह्यातील खेळाडूंच्या क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली। अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यातील महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली। सकाळपासूनच मैदानी क्रीडा स्पर्धांना सुरुवात करण्यात आली। 100 मीटर धावणे, उंच उडी, लांब उडी सह इतर स्पर्धांचा समावेश यामध्ये आहे। या स्पर्धांमध्ये अमरावती, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील खेळाडू उत्कृष्ट प्रदर्शन करीत आहेत। यासोबतच या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती करण्यात येत आहे। सायंकाळच्या सत्रात क्रीडा स्पर्धेत सहभागी खेळाडू सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत। या स्पर्धेला क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। गायकवाड यवतमाळ, उमा गावंडे अकोला, रुपल खांदवे वाशिम। प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस शहरात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने गिरिजाघरांना आकर्षक सजवून देखावे साकारण्यात आले। यासोबतच शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली। 25 डिसेंबर प्रभू ईसा मसीहांचा जन्मदिवस अकोला शहरात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। ख्रिसमस निमित्त शहरातील सर्वच गिरिजाघरात विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले। यासोबतच प्रभू येशू ख्रिस्तांच्या संदेशाचे पठण करण्यात आले। ख्रिसमसच्या सायंकाळी सर्व गिरिजाघरात ख्रिश्चन समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्रित आले होते। त्यानंतर रात्री शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस पाहता अकोला येथील गांधी रोडवर स्थित अलायन्स चर्च, कॅथलिक चर्च, ख्रिश्चन कॉलनी स्थित चर्चसह इतर गिरिजाघरांमध्ये अत्यंत आकर्षक देखावे व विद्युत रोषणाई करण्यात आली होती। या देखाव्यांमध्ये प्रभू येशू ख्रिस्तांच्या जन्मावर आधारित दृश्य साकारण्यात आले होते। हे देखावे पाहण्यासाठी ख्रिश्चन बांधवांनी गर्दी केली होती। माउंट कार्मेल परिसरात प्रभू येशू ख्रिस्तांच्या जन्माची गोशाळेचा देखावा साकारण्यात आला होता। यासोबतच ख्रिसमस ट्री अत्यंत आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले। ख्रिसमसचा पावन पर्व पाहता शहरातील बेकरीसह मिष्टान्न विक्री दुकानांवर ख्रिश्चन बांधवांनी गर्दी केली होती। शहरातील सर्व चर्चमध्ये उशिरा रात्रीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। भाजपामध्ये कोणताही अंतर्गत कलह असल्यास तो दूर केला जाईल अशी माहिती पत्रकार परिषदेतून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली। अकोला येथे भाजपा कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीला ते आले असताना त्यांनी ही माहिती दिली। लोकसभा, विधानसभा निवडणूक भाजप शिवसेनेने वेगवेगळी लढल्यास त्याचा फायदा विरोधकांना होऊ शकतो। त्यामुळे शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजप शेवटपर्यंत प्रयत्न करेल असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले। स्थानिक मराठा मंगल कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते।
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे राफेल विमान खरेदीवरून भाजपची बदनामी करीत आहेत। या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला क्लीन चिट दिल्याने काँग्रेसचा हा मुद्दा मागे पडला आहे। परंतु काँग्रेसकडे निवडणुकीसाठी मुद्दा नसल्याने ते हा मुद्दा उचलत आहेत, असा आरोप रावसाहेब दानवे यांनी यावेळी केला। आगामी निवडणुकांमध्ये आम्ही विकासाला प्राधान्य देणार आहोत। श्रीराम मंदिराचा प्रश्न हा निवडणुकीतील प्रचाराचा मुद्दा नसणार, तो आमच्या श्रद्धेचा विषय असून त्याचा उपयोग निवडणुकीत करणार नाही, असेही ते म्हणाले। संघटना मजबूत करण्यासाठी व निवडणुकीसाठी कार्यकर्ते तयार करण्यासाठी ते जिल्हा दौऱ्यावर असल्याची माहिती त्यांनी दिली। पत्रकार परिषदेला गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील, खासदार ॲडव्होकेट संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांच्यासह भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। 28 डिसेंबर पासून अकोला येथील स्वराज्य भवन प्रांगणात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती पत्रकार परिषदेतून देण्यात आली। 14 वर्षांपासून स्वराज्य भवन प्रांगणात आयोजित वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समितीच्या वतीने आयोजित श्री गुरुदेव सेवा मंडळ अंतर्गत 3 दिवसीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव शुक्रवारपासून स्वराज्य भवन प्रांगणात सुरू होत आहे। महोत्सवादरम्यान अनेक प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल राहणार असल्याची माहिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीने दिली आहे। शासकीय विश्रामगृहात मंगळवारी आयोजित या पत्रकार परिषदेत या 3 दिवसीय सोहळ्याची माहिती देण्यात आली। राजराजेश्वर मंदिरापासून राष्ट्रसंतांची भव्य शोभायात्रा, ग्रामगीता, भजनी मंडळ, सांप्रदायिक भजन मंडळ, महिला भजन मंडळ यांच्या उपस्थितीत प्रारंभ होणार आहे। अकोला शहरात फुटलेल्या पाईपलाईनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असून गांधी रोडवरील मोठ्या जैन मंदिराजवळ फुटलेल्या पाईपलाईनमुळे व्यापारी वर्ग त्रस्त झालाय। अकोला शहरात फुटलेल्या पाईपलाईनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे। याकडे मनपा जलप्रदाय विभागाच्या अधिकाऱ्यांना लक्ष देण्यास वेळ नाही। अकोला येथील गांधी रोड स्थित मोठ्या जैन मंदिर परिसरात एक पाईपलाईन गेल्या कित्येक दिवसापासून फुटलेली आहे। ज्या दिवशी या भागातील पाणी पुरवठा करण्यात येतो त्या दिवशी गांधी रोडचा मुख्य रस्ता, मटका बाजार, दाना बाजाराचा रस्ता जलमय होतो। पाण्याचा होत असलेला हा अपव्यय पाहता परिसरातील व्यावसायिक हैराण झाले आहेत। पाईपलाईन मधून वाहणारे पाणी या बाजारातील दुकानांसमोर जमा होत आहे, त्यामुळे दुकानदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। या फुटलेल्या पाईपलाईनची दुरुस्ती लवकरात लवकर करण्याची मागणी होत आहे। स्वर्गीय डॅडी देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 27 डिसेंबरला प्रमिलातयोग सभागृहात लघुचित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती एका पत्रकार परिषदेतून देण्यात आली। विदर्भाच्या कला क्षेत्रात विविधांगी कर्तृत्व गाजविणारे वैदर्भीय दादासाहेब फाळके म्हणून ओळखले जाणारे डॅडी देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पहिला राज्यस्तरीय लघुचित्रपट महोत्सव गुरुवारी प्रमिलातयोग सभागृह येथे दुपारी 3 वाजता आयोजित केला आहे। नवोदित कलावंत, तंत्रज्ञ, निर्माते आणि दिग्दर्शकांना या महोत्सवातून बळ व प्रोत्साहन मिळावे आणि डॅडी देशमुखांच्या कार्याला आणि स्मृतींना या निमित्ताने उजाळा मिळावा, हा या आयोजनामागचा उद्देश आहे। मराठी, हिंदी, सायलेंट, ॲनिमेशन अशा विविध कलाकृतींसह 125च्या वर राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील लघुचित्रपट प्राप्त झालेले आहेत। यापैकी उत्कृष्ट पहिले 10 लघुचित्रपट दाखवून त्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल। तसेच प्रोत्साहनपर विदर्भातील प्रथम 5 कलाकृतींना गौरविण्यात येईल, अशी माहिती पत्रकार परिषदेतून देण्यात आली। गेल्या काही दिवसापासून अकोला येथील बाजारपेठेत आलू, कांदे आणि लसणाची आवक वाढली, त्यामुळे मालाला भाव मिळत नसल्याने व्यापारी वर्गात चिंता पसरली आहे। सध्या आलू, कांदे आणि लसूणाची आवक वाढली आहे, परंतु आलू, कांदे आणि लसणाला भाव मिळत नसल्याने व्यापारी मात्र त्रस्त झाले आहेत। हिवाळ्याचे दिवस पाहता हिरवा भाजीपाल्यासह वाटाण्याच्या शेंगा, गांजराचा माल मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत येत आहे। त्या कारणाने आलू, कांदे आणि लसणाची मागणी घटली आहे। अकोल्यामध्ये आलूचा माल उत्तर प्रदेश येथून तर कांदा व लसूणाचा माल मराठवाडा येथून येतो, त्यामुळे आवकच्या प्रमाणात तर वाढले, परंतु मागणी कमी असल्याने या मालाला पाहिजे तसा भाव मिळेनासा झालाय। सध्या आलू ठोकमध्ये 8 ते 10 रुपये किलो, कांदे 5 ते 10 रुपये किलो, लसूण 20 रुपये किलो प्रमाणे विक्री होत आहे, तरीही त्यांची खरेदी कमी आहे। सध्या व्यापारी ग्राहकांची प्रतीक्षा करीत आहेत। चिल्लर व्यावसायिक 15 रुपये किलो आलू तर 10 रुपये किलो कांदा विकत आहेत।
ठोक व्यापाऱ्यांचा आलू विक्री होताना दिसत नाहीये। भाजीपाला महागल्यानंतर आलू कांद्याची मागणी वाढते, परंतु सध्या भाजीपाल्याची आवक वाढल्याने त्यांचे भाव घसरले आहेत। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। कृषी विद्यापीठ कृषी प्रदर्शनाची जय्यत तयारी। बँकांच्या लाक्षणिक संपामुळे आर्थिक व्यवहार ठप्प। बार्शी टाकीत जिनिंग फॅक्टरीत मजुराचा अपघाती मृत्यू। विभागीय महसूल क्रीडा स्पर्धा प्रारंभ। क्रिसमस पाहता सजले देखावे, काढण्यात आली शोभायात्रा। इथे आजचं बातमीपत्र संपवित आहोत। पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह। नमस्कार। उन लोगों ने मुझसे कहा था कि आप एक ब्लाइंड स्कूल में खुद को एडमिट कर लीजिए, बिकॉज नॉर्मल लोगों के साथ कॉम्पीट करना आपके लिए बहुत इम्पॉसिबल जैसा है। व्यक्ति कभी भी मतलब फिजिकली हैंडीकैप हो तो उसे डरना नहीं चाहिए। व्यक्ति की जो तरक्की है, उसकी जो रियल प्रोग्रेस है, वो तभी रुक सकती है जब वो मेंटली हैंडीकैप है। तब मुझे रियलाइज हुआ कि मैं मेंटली हैंडीकैप थोड़ी हो रही हूँ, मैं तो जस्ट मतलब फिजिकली हैंडीकैप हो रहा है मेरा, तो इट्स डजंट मैटर टू मी। नयनाताईंनी आताच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच MPSC ची एक्साइज सब इन्स्पेक्टर ही जी पोस्ट असते यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी यश मिळवलेलं आहे। मेन तर माझं एक फिक्स माझं डिसाईड होतं की नाही मला जॉब करायचा आहे आणि मला गव्हर्नमेंट जॉब मध्ये जायचं आहे। हे एक फिक्स असल्यामुळे कसं कोणी काहीही म्हटलं तरी त्याच्यामध्ये अभ्यासावर परिणाम नव्हता होत। मी जे करायचं आहे, मला जेवढी प्रिपरेशन करायची आहे आणि जेवढा वेळ स्टडी करायचा आहे, मग भले ते दिवसा नाही झाला तर मग मी रात्री जागरण करायची, रात्री 2 पर्यंत वगैरे अभ्यास करून असं माझं पूर्ण करायची।